श्रीमद्भागवतं शास्त्रं मुक्तिदानेन गर्जति। श्रीमद्भागवतं शास्त्रं मुक्तिदानेन गर्जति। बघा भागवत ग्रंथ कसा आहे? श्रीमद्भागवतं शास्त्रं मुक्तिदानेन गर्जति। हे माझ्या मायू, मुक्ती करण्याला भागवत शास्त्र आहे, मग मुक्त म्हणायचं कशाला? ही प्रश्न उठला मोठा. बघा ना, तुम्ही काय म्हणता महाराज आता काय नाही आम्ही मुक्त झालो ना ना ना. काका पंढरपूरच्या वारीला चला ना. नाही महाराज हे मुलाचं लग्न झालं ना माझं आम्ही मोकळ झालो ना ना ना. परत दुसऱ्या वर्षी म्हटलं काका चला ना पंढरपूरला, चला ना वृंदावनला. नाही महाराज त्याला एक मुलगा झाला ना मग नंतर आम्ही वृंदावनला. राम राम. तर हड्डी कूट होऊन जाते, हड्डी कूट होऊन जाते. कोणी कोणाचं नाही माझ्या माई. इतकंच भागवत कठीण आहे ऐकायला. मी ती सांगतोय भागवत ऐकायला कठीण आहे. जर लक्ष देऊन 7 दिवस ऐकलं भागवत समजलं जीवन मोठं. मुक्ती कठीण आहे बा. काही प्रश्न विचारला बाबा सांगा ना कथा. कोणती कथा? कोणती कथा? भागवत शास्त्र कसं आहे? मुक्ती देण्यावाला. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, लक्ष द्या. भागवतामध्ये शब्द किती आहेत हो माझ्या माईओ? तुम्हाला कोण सांगणार नाही एवढं सोडून पडून? कोणी नाही सांगणार. बारकाना वक्ता मोठा वक्ताना कसं घ्या एवढं भागवत फोडून तुम्हाला कोणी सांगणार नाही. भागवत किती शब्द आहे? किती शब्द किती? बा ग व त. तर भागवत शास्त्रामध्ये सांगितलंय भागवत कशाला म्हणायचं. इथून चालू करू. भागवत म्हणायचं कशाला? भागवत तुम्ही ग्रंथ आणलाय ठीक आहे बाई, लावलाय ठीक आहे, आनंद आहे, पण भागवत हे शास्त्र म्हणायचं कशाला? भागवतामध्ये सांगितलंय पुस्तक नाही, किताब नाही. पुस्तक नाही, किताब नाही, ग्रंथ नाही, भागवत मी लिखा आहे. मग भागवत 4 शब्द आहे. भागवतचा अर्थ काय? बा ग व त. बघा पहिला शब्द कोणता आहे? बा शब्द आहे. गुरुने सांगितलं हे शौनक, हे शौनक लक्ष देऊन भागवत ऐक. भगवान साक्षात भगवंताचं स्वरूप आहे, वाङ्मय मूर्ती. हे भागवत कसं आहे? एक वाङ्मय मूर्ती. भागवत साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. कृष्ण कन्हैया आहे असं बी नाही सांगितलं, राम आहे असं बी नाही सांगितलं. पण भागवत काय? लक्ष द्या. भा पहिला शब्द टाकला भा, भ शब्द आला. भ म्हणजे भक्ती. बघा माझ्या माया, आता तुम्ही विचार करा कोणापाशी भक्ती कोणापाशी नाही. तुम्ही विचार करा ना आपण किती भक्त आहे. बस तुम्ही विचार करा आपण भक्ती किती माझ्यापाशी. हाँ आपके पास कितनी भक्ती है? तुम्ही विचार करा. भागवत सांगताय पहिला शब्द भ, भ म्हणजे भक्ती. भक्तीचं स्वरूप आहे. बघा माझ्या माया, मी भागवत अर्थ सांगतोय लक्ष द्या. पहिलं सांगितलं व्यासाने श्रीमद भागवत. श्री म्हणे कोण? श्रीमंत ना ना. श्री म्हणे कोण सांगा? श्रेष्ठ ना. भागवत सांगितले श्रीमद भागवत. श्री माने व्यासाने सांगितलं श्री माने राधा. श्री माने राधा. श्री शब्द श्री मद भागवत. श्री ही राधा. अजून पुढे जाऊन सांगू श्री ही सीता है, जानकी है. अजून पुढे जाऊन सांगू श्री गौरी है, गौरी है. मी 88,000 वर्षाला कथा सांगतात शौनक. बघा माझ्या सुजी महाराज 88,000 वर्षाला कथा सांगतात. शौनक प्रश्न विचारतात सांगा भागवत सांगा नाही.
श्रीमानी राधा, श्रीमानी जानकी, आणखी पुढे जाऊन सांगू श्रीमानी गौरी आणि श्रीमाने कोण लक्ष्मी. श्रीमानी लक्ष्मी. बघा तुम्ही पत्रिकेवर नाव लिहायचं, आपण श्री नाव टाकतो. का टाकतो सांगा, का टाकतो? बघा तुम्ही आपण नाव टाकतो ना, श्री, श्रीमती, श्रीमती आपण नाव टाकतो पत्रिकेवर. का टाकतो? ही साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे. जानकी, राधा, गौरी. श्री साधारण नाही, श्री शब्द. मला सांगू श्री शब्द का टाकला? भागवतात शब्द राधा नाही आला, तर श्री शब्द का टाकला? राधा राधा म्हटलं ना, सुखदेवाला समाधी लागते, म्हणून राधा शब्द नाही टाकला, श्री टाकला. श्री. श्री माने राधा, लक्ष्मी, गौरी. मयो पुढे चला. श्री मद. मद माने जिसके पास मद नहीं है, अहंकार नहीं है, 18 पुराणचा बाप आहे, म्हणून श्री मद. मद अहंकार नाही इसके पास. व्यासाने 16 पुराण लिहिले, 17वा पुराण महाभारत लिहिला, तरी लोकांना नाही समजलं. व्यासाने 16 पुराण लिहिले, 17वा पुराण महाभारत लिहिला, नाही समजलं लोकांना, उलट वाढलं. मायो 18वा पुराण श्रीमद भागवत कथा ग्रंथ लिहिला, 18 पुराण, म्हणून श्रीमद अहंकार नाही, आणि भागवत भग म्हणे भक्ती, भक्तीचं स्वरूप आहे भागवत, म्हणून श्रेष्ठ आहे. श्रीमद भा. दुसरा शब्द कुठला आहे माझ्या माता पिता? कुठला आहे? बा. ग. ग शब्द. ग माने ज्ञान. मनुष्य के पास ज्ञान चाहिए. काय पाहिजे माणसाला? ज्ञान पाहिजे. जर इथं तमाशा जर असता तर काय झालं असतं? ज्ञान चाहिए ना. जाना कहाँ? अरे मुझे जाना है भाई, पर जाना कहाँ? मुझे जाना है. कहाँ जाना है? किधर जाना है? अरे जाना है, पण किधर जाना है? तुला जायचंय, पण कुठे जायचंय? सोच. सोच आची चाहिए. सोच. ज्ञान चाहिए. मला जायचंय, पण मला कथा ऐकायला जायचंय, मला कीर्तनाला जायचंय, मला भजनाला जायचंय. ही ज्ञान रूपी आग चाहिए. ज्ञान रूपी जिसके पास आग आहे ना, त्यालाच भागवत समजतात. बघा भागवत ऐका, किती सुंदर व्याख्या केली व्यासाने. ज्ञान रूपी आग चाहिए. तुम्हाला एक सांग का सूत्र? हे माझ्या माई लक्ष द्या.